नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर काव्याची डिलिव्हरी आता सुखरूप होते तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की मी तर आता बाळाला भेटण्यासाठी खूपच उत्सुक आहे, मला ना त्याच्या असं म्हणतो आणि परत म्हणतो की सॉरी, तिच्या छोट्याशा मुठीमध्ये माझं बोट पकडायचं आहे. तेव्हा काव्याला थोडं वाईट वाटतं की पार्थ, तुम्ही आता बोलताना सहजच बोलून गेलात. त्याच्या हातामध्ये तुम्हाला मुलगी नाही तर मुलगा हवा होता ना. तेव्हा पार्थ आता काही न बोलता शांत बसतो. तर इकडे रम्याचं तर आता घरामध्ये गोंधळ चालू होतो. मोठमोठ्याने रडत म्हणते की संपलं आई सगळं. तेव्हा नंदिनी ही आता पेढे घेऊन येते आणि म्हणते, रम्या, जे आपलं असतं ना ते कोणत्याही परिस्थितीत आपल्यापाशी येतं, पण ज्या गोष्टी आपल्यावर अधिकारच नाही, हक्कच नाही, त्या गोष्टी वेळेवर सोडलेल्याच बऱ्या असतात, लक्षात ठेव. तेव्हा रम्या तर आता खूपच राग येतो आणि ती म्हणते की आता असं का नंदिनी, बघच मग तुझ्या जीवा आणि बाळ तुझ्यापासून लांब जाईल ना तेव्हा तुला मीही हेच उत्तर देणार. तर समोर येणाऱ्या भागात काय पाहायला मिळणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.